नमस्कार. अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं युवे मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये. या ठिकाणी शेअर मार्केटची सर्व माहिती मराठीतून मिळेल, व्यवस्थित मिळेल आणि समजणारी मिळेल, सोप्या साध्या भाषेत मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टी नेक्स्ट वीकसाठी. 22 जून ते 26 जून 2020 मध्ये निफ्टीची पोझिशन काय असेल, बँक निफ्टी कशा प्रकारे वर्क करेल, तिच्या लेवल्स काय असेल हे मी सांगणार आहे. या आठवड्यात मी 2 व्हिडिओ बनवलेले. मागच्या आठवड्यात पण हाच व्हिडिओ बनवलेला निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्सचा. त्या जवळपास सारख्या आल्या. त्यानंतर गुरुवारी एक व्हिडिओ बनवला, आजसाठी बनवला होता तो पण एक व्हिडिओ. खूप त्याच्या लेवल्स आणि त्यातले शेअर पण खूप चांगले चालले आज. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक बोनस पॉइंट देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कंप्लीट बघा. सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुमचं नाव, गाव, ईमेल मला सेंड करा या व्हॉट्सअप क्रमांकावर. सोबतच तुम्हाला काय अडचण आहे, काय माहिती पाहिजे ते पण मला सेंड करा. माझी टेलिग्राम लिंक इथे दिलेली आहे, तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही मराठीतले इंट्राडेचे पुस्तक आहे, बेसिक्स मार्जिनचे पुस्तक आहे, शेअर मार्केटसाठी मराठीतून आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. शेअर मार्केट 7 इंस्टाग्रामवर तुम्ही चेक करू शकता. आणि युवे मराठी हे यूट्यूबवर सर्च करा. तुम्हाला जर इंट्राडे पाहिजे असेल तर युवे मराठी इंट्राडे म्हणून सर्च करा. तुम्हाला जर डिलिव्हरी शेअरची माहिती पाहिजे असेल तर युवे मराठी डिलिव्हरी शेअर्स माहिती करा. तुम्हाला जर झिरोदा विषयी माहिती पाहिजे असेल तर युवे मराठी झिरोदा म्हणून सर्च करा. तुम्हाला जी पण माहिती पाहिजे असेल तर त्याच्यापूर्वी युवे मराठी लावा आणि त्याच्यानंतर तुमची क्युरी किंवा तुम्हाला काय अडचण आहे ती टाका. या चॅनलवर मी जवळपास 120 व्हिडिओ पोस्ट केलेले आहे आणि सगळे व्हिडिओ असे फक्त एका आठवड्याची एक्सपायरी असलेले नाहीये, तर जवळपास बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत सर्व व्हिडिओ आहे. अगदी ऑप्शनचे पण त्यात इन्क्लूड आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. आता आपण आलेलो आहे निफ्टी 50 मध्ये. निफ्टी 50चा वन डेचा हा चार्ट आहे. म्हणजे वन डेचा चार्ट याचा अर्थ काय, ही जी एक कॅन्डल दिसते, ही जी एक दिसते किंवा इथलच्या सगळ्याच ज्या कॅन्डल दिसत आहे ते एका दिवसाच्या कॅन्डल आहे. म्हणजे एका दिवसात किती उलाढाल झाली ही कॅन्डल दर्शवत असते. रेड कॅन्डल सांगते की मार्केट त्या दिवशी पडलंय, ग्रीन कॅन्डल सांगते मार्केट त्या दिवशी चढलंय. काल जो व्हिडिओ बनवलेला, कालच्या व्हिडिओत पण मी प्रेडिक्शन केलेलं बरोबर मॅच झालंय आणि ब्रेकआउट दिलेला आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. सोबतच काल मी काही शेअर सांगितले होते, त्या टिप्स नव्हत्या, ते ॲज अ माहिती म्हणून शेअर्स दिले. त्यांनी पण आज उत्तम प्रकारे परफॉर्म केलेलं आहे. ही ग्रीन कॅन्डल या ठिकाणी दिसते, ही आजची कॅन्डल आहे, शुक्रवारची 19/6 आणि ही इंडिकेट करते की मार्केट स्ट्रॉंग झोन मध्ये आहे, बुलिश झोन मध्ये आहे. तर आता बुलिश झोन मध्ये आहे, परंतु निफ्टी कितीक वरती जाणार किंवा हिचा रेजिस्टन्स काय असेल, तर रेजिस्टन्स काय असेल चेक करूया आपण लगेच. तर याचा रेजिस्टन्स असणार आहे सर्वप्रथम या लेवलचा हाय. ओके, तर हा हाय कुठून तर कुठपर्यंत आहे, इथून तर ओके. या ठिकाणी याला थोडंसं मी बोल्ड करतो. या ठिकाणी बोल्ड कलर झालेला आहे, ब्लॅक कलर घेतो म्हणजे समजेल. ओके, आता इथे बघा हाय, हा जो हाय आहे या पॉइंटचा हाय. मी थोडंसं आणखी झूम करतो जेणेकरून तुम्हाला समजण्यात सोपं जाईल. ओके, हा आता हा हाय जो बघताय तुम्ही त्याची किंमत काय आहे, 10,336. ओके, 10,336 या ठिकाणी आलेला आहे. आणि तुम्हाला असं जे दिसतंय, मी मागच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे की रेजिस्टन्स कसा काढायचा, सपोर्ट कसा काढायचा. तर हा सपोर्ट, हा रेजिस्टन्स आहे, त्यामुळे याला आर पासून सुरुवात दिली. R1 म्हणजे काय, रेजिस्टन्स पहिला. आजची निफ्टी जी क्लोज झालेली आहे, क्लोज पॉइंट इथे दिसतोय 10,256, 10,256. आणि मार्केट वरती किती जाईल, ओके, किंवा रेजिस्टन्स काय घेईल, निफ्टी रेजिस्टन्स काय घेईल, तर निफ्टी रेजिस्टन्स घेईन पहिला 10,336. त्यानंतर जर रेजिस्टन्स घ्यायचा आहे तर तो दुसऱ्या कॅन्डलचा हाय घेईल. आता दुसरी कॅन्डल याच्या जवळपास आहे का, कुठे मागच्या दिवसामध्ये आहे का, वीक मध्ये आहे का,
तर नाहीये. तर मी काय करतो, याची जी लेटेस्ट वाली आहे मागच्या वीकची, जी या रेझिस्टन्स पेक्षा हायर आहे, तिची बॉडी जिथे क्लोज होते, म्हणजे इथे बॉडी क्लोज होते, तो मी माझा रेझिस्टन्स पॉइंट घेतोय. या ठिकाणी बॉडी तिची क्लोज होते आणि मी या ठिकाणी रेझिस्टन्स पॉइंट काढतोय. ओके, रेझिस्टन्स पॉइंट काढलेला आहे तो मी, आणि तो येतोय 10,496. ओके. ओके. हा, तर रेझिस्टन्स दुसरा येतोय 10,496. आता सपोर्ट काढायचा आहे. सपोर्ट कसा काढता येतो? सपोर्ट काढण्यासाठी जिथे सर्वात जास्त कॅन्डल्स अॅक्युम्युलेट म्हणजे जमा झालेले असतात किंवा ओपन क्लोज त्यांचा जमा झालेला असतो, त्या ठिकाणी तुम्ही सपोर्ट काढू शकता. तशी कंडिशन कुठे दिसते? मागच्या काही आठवड्यात, मागच्या काही दिवसात. तर हे बघा, या ठिकाणी ही एक कॅन्डल, ही एक कॅन्डल, झूम करतो मी आणखी, ही एक कॅन्डल, ही एक कॅन्डल, ही एक कॅन्डल, ही एक कॅन्डल. या ठिकाणी काय दिसतंय? त्यांचा त्यांचा जमावडा झालेला दिसतोय, तर जवळ-जवळ दिसतंय, बरोबर ना? मग आपण त्याला ॲज अ सपोर्ट कन्सिडर करू शकतो आणि सपोर्ट म्हणून मी त्या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करतो. या ठिकाणी बघा, लाईन ड्रॉ केल्यानंतर माझ्या लक्षात येतंय की 10,163 वर याचा सगळ्यात पहिले सपोर्ट आहे. 10,163. आता 10,163 वर हा जो सपोर्ट आहे, इथपर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. ओके, इथपर्यंत खाली येऊ शकते. बरं, याच्या खाली गेली तर कुठपर्यंत जाईल आणखी? मग सेम प्रोसिजर वापरायची. प्रोसिजर काय? जिथे सर्वात जास्त कॅन्डलचा ओपन लो हाय क्लोज किंवा क्लोजिंग जिथे जास्तीत जास्त आहे, तो पॉइंट शोधायचा आहे. तर मग तो पॉइंट कुठे दिसतोय का आपल्याला? तर तो पॉइंट इथे दिसतोय थोडासा. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मला एक नॉर्मल, काय म्हणतात त्याला, की मोठी मला एक व्ह्यू असा दिसतोय की या ठिकाणी त्यांचा सपोर्ट आहे दुसरा. तर मग दुसरा सपोर्ट मला कुठे मिळणार आहे? S1 तर इथे झालेला आहे. दुसरा सपोर्ट मला 9,983 ला मिळतोय. आता तुमच्या समोर या निफ्टीच्या 4 रेंज उभ्या राहिलेल्या आहे. आता यांचा वापर कसा करायचा ते सांगणार आहे मी. निफ्टी जेव्हा पण हाय पॉइंटला जाईल, ओके, आणि तिथे वीक सिग्नल दाखवेल. हाय पॉइंटला जाईन, वीक सिग्नल दाखवेल म्हणजे काय? जेव्हा पण वरच्या साईडला जाईन 10,336 ला आणि तुम्हाला रेड कॅन्डल अपियर झाली तिथे, ओके, 3 तासाच्या 4 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये, तर समजून घ्यायचं वीक सिग्नल तयार होतंय. ओके, किंवा निफ्टी या ठिकाणी गेली 10,490 आणि तिथून जर रेड सिग्नल किंवा रेड कॅन्डल जनरेट झाली हायर टाइम फ्रेम मध्ये, तर समजून घ्यायचं निफ्टी खाली यायला सुरुवात होणार आहे. तसंच जर सपोर्ट वरनं कधी वळण घेणार किंवा सपोर्ट वरनं कधी रिव्हर्स होणार, जर सपोर्ट तोडत नाहीये, त्याच्या आसपासच निफ्टी खेळते, म्हणजे अशा कॅन्डल्स इथे बनत जाईल आणि निफ्टी इथेच खेळत जाईल न तोडता, आणि पुन्हा ती रिव्हर्स जेव्हा घेईल तेव्हा समजून घ्यायचंय की निफ्टी वरच्या साईडला जाणार आहे. या सपोर्टसाठी पण सेम तीच प्रोसिजर आहे. तर निफ्टीच्या या 4 रेंज मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. बऱ्याचशा माझ्या मित्रांनी मला फीडबॅक दिलाय की सर, तुमचे मेसेज आम्हाला WhatsAppवर येत नाही. तर त्यांना सांगू इच्छितो की WhatsAppनी काही नवीन रूल अप्लाय केलेले. जर तुम्ही माझा नंबर सेव्ह नाही केला किंवा तुम्ही मला काही मेसेज नाही केले, तर मला तुम्हाला उत्तर देता येत नाही डायरेक्टली, आणि ते उत्तर न देता आल्यामुळे WhatsAppला काय वाटतं की हा स्पॅमिंग करतोय. स्पॅमिंग म्हणजे काय? की अनोळखी माणसाला मेसेज पाठवतोय. ओके, तर मग त्यामुळे तुम्ही मला 1-2 मेसेज सुरुवातीला टाका किंवा माझा नंबर दिलेला आहे त्यावर तुमच्या अडचणी माहिती टाका. माझ्याकडनं तुम्हाला रेग्युलर मेसेज येत जातील.
सोबतच मी तुम्हाला बोनस पॉइंट पण देणार असं बोललो. तर तो बोनस पॉइंट आहे फ्री डीमॅट अकाउंटचा. तुम्हाला जर फ्री डीमॅट अकाउंट काढायचं आहे, मोफतमध्ये डीमॅट अकाउंट, आणि ब्रोकरेज किती, तर ब्रोकरेज आहे 15 रुपये पर एक्झिक्युटेड ऑर्डर फक्त. आणि हा 15 रुपये कधी घेतल्या जाईल ब्रोकरेज, ज्या वेळेस तुम्हाला फायदा होईल तेव्हा. तुम्हाला जर हे फ्री डीमॅट अकाउंट पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप मेसेज करा, काय म्हणून, नो प्रॉफिट नो ब्रोकरेज. ओके, म्हणजे काय की ब्रोकरेज नाही तर प्रॉफिट नाही तर ब्रोकरेज पण मी देणार नाही. सोबतच मी तुम्हाला प्रोमो कोड पण पाठवणार आहे, जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि तुम्हाला फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन होईल. तर आता मी उघडलेली आहे बँक निफ्टी, आणि बँक निफ्टीच्या लेवल्स बघायच्या मित्रांनो. बँक निफ्टी मागच्या 3 महिन्यापासनं तुम्हाला फिरवते एका रेंज बाउंड मध्ये, आणि ती रेंज बाउंड काय आहे हे मी तुम्हाला आधीच्या तिन्ही व्हिडिओत हेच सांगितलेलं आहे, हेच दाखवलेलं आहे. तर ही रेंज ती आहे जी मी तुम्हाला अगोदरपासून सांगितली आहे. आता या ठिकाणी प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस रेंज बाउंड व्हायची किंवा नवीन व्हिडिओ बनवायचो तेव्हा मी हेच सांगायचो, हा जेव्हा रेजिस्टन्स तुटेल, कितीचा हा रेजिस्टन्स 21,772 जेव्हा तुटेल त्यावेळेस बँक निफ्टी जाऊ शकते, बँक निफ्टी जाईल त्यावेळेस 22,500 पर्यंत. ओके, म्हणजे याचा रेजिस्टन्स जेव्हा हा तुटेल तेव्हा 22,500 पर्यंत निफ्टी जाईल आणि वरती जाईल. आता या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी कशी लाल कॅन्डल बनलेली आहे, रेड कॅन्डल, तशीच कॅन्डल जर इथे बनली तर समजून घ्या निफ्टी पुन्हा खाली येणार आहे. या ठिकाणी तुम्ही शॉर्ट सेल करू शकता. ओके, बरं, बाय कधी करायची निफ्टी? आता याचा जवळचा सपोर्ट कुठे, तर जवळचा सपोर्ट आपण चेक करू शकतो. जवळचा सपोर्ट या ठिकाणी आहे तिचा. आता या ठिकाणी बऱ्याचशा कॅन्डलचा लो आणि क्लोज आहे, त्यामुळे हा तिचा जवळचा सपोर्ट आहे आणि तो आहे 20,440. तर अशा प्रकारे हा जो आहे, आता ह्या लाईन्स का मारल्या मी ते अगोदरच सांगितलेलं आहे. जसं की मी निफ्टीला केलंय तसंच मी बँक निफ्टीला पण केलंय. बँक निफ्टीमध्ये एक खबरदारी घ्याल, ज्यावेळेस निफ्टी आणि बँक निफ्टी एकमेकाच्या अपोजिट वागता म्हणजे काय की निफ्टी वरती चालली परंतु बँक निफ्टी खाली पडते, किंवा बँक निफ्टी वरती चालली निफ्टी खाली पडते, असं जेव्हा सिनेरो असेल किंवा असं जेव्हा दिसत असेल त्यावेळेस बँक निफ्टीत कुठलाही ट्रेड घेऊ नका. ओके, घ्यायचा असेल तर निफ्टीतच घ्या, जेणेकरून तुम्हाला तोटा कमी होईल. या पुढच्या आठवड्यासाठी बँक निफ्टीच्या रेंजेस आहे. सोबतच या व्हिडिओत तुम्हाला बोनस पॉइंट पण दिलेला आहे. तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट टाकू शकता, या ठिकाणी अशी अशी अडचण आहे. आणि वाट याची बघा, कारण की 3 महिन्यापासून रेंज बाउंड फिरतीये. मला या वेळेस अपेक्षा आहे की हा जो रेजिस्टन्स आहे 21,338 चा तोडून बँक निफ्टी 22,500 पर्यंत जाईल, म्हणून जवळपास 1,000 पॉईंटचा ती पॉइंट पेक्षा जास्त वरती जाईल, किंवा याला हायेस्ट पॉइंटला टच करून तरी खाली येईल. आणि या कंडिशनला जर तुम्हाला रेड सिग्नल मिळालं किंवा रेड कॅन्डल मिळाली तर समजून घ्या तिथून तुम्हाला बँक निफ्टी सेल करायची आहे खालच्या रेजिस्टन्स पर्यंत. सो हा होता आजचा सेशन. अपेक्षा करतो कळाला असेल. जर नसेल कळाला तर कृपया करून मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. सोबतच तुम्हाला ऑप्शन चेन ॲनालिसिस, इंट्राडेचे कोर्सेस, डिलिव्हरीचे कोर्सेस करायचे आहे तर मला डिलिव्हरी कोर्सेस म्हणून व्हॉट्सअप करा. इंट्राडेचे करायचे तर इंट्राडे कोर्सेस म्हणून व्हॉट्सअप करा. तुम्हाला माहिती पाठवण्यात येईल आणि ऑनलाईन पद्धतीने ते मी कोर्स घेतो. तुम्ही माझ्या वेबसाईटवर जाऊन ते बघू शकता. धन्यवाद.